नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, गोष्टी प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आजचा हा विषय असा आहे जो माझ्या खूप जवळचा आहे. कारण ही कथा माझ्या एका जवळच्या मित्राच्या मागणीवरून सांगणार आहे. आपण अनेकदा आईबद्दल लिहितो, बोलतो, गाणी ऐकतो, पण त्या घराचे जे छप्पर असतं, जो पाया असतो, त्या बापाबद्दल आपण फार कमी बोलतो. आज ते ज्यांच्यासोबत नाहीत, त्यांचं जाणं म्हणजे घराच्या भिंती तशाच राहणं, पण वरचं आभाळच हरवून जाणं आहे. जेव्हा वडील लवकर सोडून जातात ना, तेव्हा आयुष्य एका रात्रीत बदलतं. खांद्यावर अचानक आलेली जबाबदारी आणि मनात साचलेला पोरकेपणा, हे जे नातं आहे ते आज मी तुमच्यासमोर उघड करणार आहे. मित्रांनो, आठवतं लहानपण, जेव्हा बाबा ऑफिसमधून घरी यायचे तेव्हा आपली खेळणी आपण गुंडाळून ठेवायचो. तो एक वेगळाच धाक होता, पण त्या धाकामागे एक अफाट प्रेम होतं. आईने मारलं की आपण बाबांच्या मागे जाऊन लपायचो. लहानपणी जेव्हा आपण पडतो तेव्हा बाबांचा हात सर्वात आधी असतो आपल्याला सावरायला. तेव्हा वाटतं की हे सुपर हिरो कधीच थकणार नाहीत. तेव्हा वाटायचं की बाबा म्हणजे एक असा डोंगर आहे जो कधीच ढळणार नाही. त्यांना थकताना आपण कधीच पाहिलं नाही. स्वतःची फाटलेली बनियान घालतील, पण मुलाला मात्र नवीन कपडे देतील. हा तो माणूस. त्यांच्यावर 2 ओळी आठवतात. जेब खाली हो फिर भी मना करते नहीं देखा. जेब खाली हो फिर भी मना करते नहीं देखा. मैंने बाप से अमीर इंसान कभी नहीं देखा. पण मग मित्रांनो, काहींच्या आयुष्यात एक दिवस असा येतो जो नियती त्यांना कधीच सांगत नाही. अचानक कळतं की तो डोंगर कोसळला आहे. वडील लवकर सोडून गेले की मुलांचं बालपण एका क्षणात संपतं. ज्या हाताने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच हाताला अग्नी देताना काय वाटतं हे फक्त ज्याचं गेलं आहे त्यालाच कळतं. लोक म्हणतात मुलं रडत नाहीत, मुलं खंबीर असतात. पण कोणाला सांगणार की रात्रीच्या शांततेत जेव्हा वडिलांची रिकामी खुर्ची पाहतात किंवा त्यांचा तो जुना चष्मा आणि घड्याळ हातात घेतात, तेव्हा त्यातलं ते लहान मूल हमसून हमसून रडतं. बाबा, तुम्ही गेल्यावर घर कसं शांत झालं आहे, हे मुलाला त्यांना सांगायचं राहून गेलं. त्यांच्याशी कधी मन मोकळं बोलता आलं नाही, कारण त्या काळातील वडील मुलाचं नातं थोडं धाकाचं आणि जास्त आदराचं होतं. आज त्यांना वाटत असेल की एकदा तरी त्यांना घट्ट मिठी मारून म्हणायला हवं होतं, बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमची भीती नाही, तर तुमचा अभिमान वाटतो. पण आता फक्त शून्य आहे. आणि त्या शून्यात त्यांच्या विचार शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. पण तो माणूस आता परत येणार नाही. म्हणूनच सांगतो मित्रांनो, की ज्यांचे बाबा गेल्यानंतर जेव्हा ते आरशात बघतात तेव्हा त्यांना कळतं की वडिलांचं असणं ही एक अशी सावली आहे ज्याची किंमत ती निघून गेल्यावरच कळते. ते असताना घरात एक प्रकारची सुरक्षितता वाटते. अरे बघून घेऊ काय होतंय ते. हे त्यांचे 1-2 शब्द कोणत्याही संकटावर मात करायला पुरेसे असतात. आता संकट तीच असतील, पण ते शब्द ऐकायला मुलाचे कान आसुसलेले असतात. तेव्हा त्याला स्वतःमध्येच ते दिसायला लागतं. त्यांचे काही गुण, त्यांचं ते चालणं, त्यांची ती शिस्त त्याच्यात येते. आज जेव्हा तो घराचं लाईट बिल भरतो किंवा आईची औषधं आणतो, तेव्हा त्याला कळतं की त्याच्या बाबांना हे सगळं करताना किती कष्ट पडले असते. आणि सर्वात जास्त दुःख कशाचं असतं माहिती आहे? जेव्हा तो आयुष्यात कधीतरी मोठं यश मिळवेल, तेव्हा पाठीवर कौतुकाची थाप मारायला तो हात नसेल. मग तो फक्त फोटो बघून हसतो आणि डोळ्यातलं पाणी पुसतो. तर मित्रांनो, ज्यांचे वडील आज सोबत आहेत त्यांना मी एकच विनंती करतो की त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी भांडू नका. त्यांना तुमचं यश बघायचं असतं, पण त्यापेक्षा जास्त त्यांना तुमचा सहवास हवा असतो. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांचे अनुभव ऐकून घ्या.
कारण बाप नावाचं हे आभाळ जेव्हा हरवतं तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त एक न संपणारी वाट आणि कधी न भरून निघणारी पोकळी. आणि ज्यांनी आपले वडील गमावले आहेत त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही त्यांना सांगा की बाबा, तुम्ही जिथे कुठे असाल तुमची आठवण प्रत्येक पावलावर येते. तुमच्या संस्काराच्या शिदोरीवरच आज आम्ही जगतोय. तुम्ही शरीराने सोबत नसलात तरी आमच्या विचारात, आमच्या वागण्यात आणि आमच्या अस्तित्वात तुम्ही कायम असाल. त्यांना सांगा की बाबा, तुम्ही लवकर गेलात ही तक्रार देवाकडे कायम असेल, पण तुम्ही आमचे बाबा होतात हा अभिमान आयुष्यभर असेल. आजच्या भागात इतकंच. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया गोष्ट प्रेमाची या पॉडकास्टच्या पुढच्या भागात. धन्यवाद.